पुढे शिकावं वाटलं नाही का? नाही, का बस असंच आवड आपली डान्समध्ये होती त्याच्यामुळे. तुम्ही नाचकाम करत असता, मग ते वेगळ्या दृष्टीने तुमच्याकडे बघत असतात, काय भावना होतात त्यावेळेस? ते मस्त दुःख होतं मनात, मस्त काय वाटतं, पण आता मजबुरी राहते ना त्याच्या पुढं की पब्लिकचं कसं आता ते कोण कसं करतं मस्त वाईट वाटतं. पण आता त्यांची इच्छा त्यांच्यापाशी, आमच्या इच्छा आमच्यापाशी, कारण की आम्ही करतो मजबुरीसाठी करतो, आम्ही करतो आमच्या पोटासाठी करतो, कारण की हे केल्याशिवाय आमचं काय पुढं काहीच नाही. हेच आमचं बिझनेस, हेच आमचं काम, आम्ही याच्यावरच आमचं घरदार आमचं लेकरं बाळ हेच याच्यावरच होतं सगळं. मी पहिली आई बापाची हितं करत होती, त्याच्यानंतर मी नवरा केला तमाशातलंच केला आणि मग नवऱ्याने मला माझं स्वतःचं एवढं उभं करून दिलं. आमचं तर काय नव्हतं, आम्ही तर जेंट्स आहे, पण महिलांना जो रिस्पॉन्स प्रेक्षकांकडून जसं मिळालं पाहिजे, एखादी महिला टी व्हीवरती नाचली की आपण तिला सुंदर असं दाद देतो घरी पाहत असताना, परंतु तीच महिला स्टेजवर तोच प्रदर्शन करताना आपण तिचं अंग प्रदर्शन पाहून किंवा तिला वेगळ्या नजरेनं पाहून तिचं हावभाव आपण वेगळे इशारे करून हे प्रेक्षकांकडून महिलांकडे भेटतं. ज्या पद्धतीने तुम्हाला इथं रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तसा मिळतोय का माळेगावमध्ये? नाही भेटत. हे लोक वाईट नजरेने पाहतात, वाईट काय बोट करतील, वाईट कसं काय बोलतील, या असं म्हणजे जसं त्यांना आई बहिणी असतील असेच आम्हाला बी आई बहिणी माना, आमची बी इज्जत करा, आम्ही काय एवढं वाईट नाहीये किंवा आम्ही वाईटसाठी एवढं नाही करत की एवढे आम्ही घाण नाहीये. तुमचे जसे तुमच्या बाया असतील तसेच आम्ही पण आहेत. आम्ही फक्त जसे तुम्ही बिझनेस करून पैसा कमावता तसं आम्ही हे बिझनेस म्हणूनच असं पैसा कमावतो. आम्ही पोटासाठी नाचतो. फक्त आम्हाला तुमच्या बहिणींना भावाला किंवा आईला इज्जत करतात तसं बी आम्हाला पण इज्जत करा. एवढं वाईट नजरेने बघू नका, एवढं वाईट नजरेने काही समजू नका आम्हाला असंच. हां, हेच माझ्याकडून अपेक्षा आहे बस. त्यांची एक मजबुरी म्हणा, आपण मजबुरीच म्हटलं पाहिजे की त्यांच्या पोटाची किंवा ते दुसरं कुठला व्यवसाय त्यांच्यामध्ये ती कला असते, ती कला सादर करतात, पण जी लोक पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळ्या नजरेचा असतं. तर ते मला फक्त एवढं म्हणायचं आहे प्रेक्षकांना, जसं माझ्या सगळ्या आया बहिणी म्हणा आपल्याच आहे, आपल्या घरातल्या व्यक्ती आहे. आपली जर बहीण डान्स करली, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ती डान्स करत असते, तेव्हा आपण तिला खूप सुंदर अशा पद्धतीने पाहतो. आणि तीच दुसऱ्याची बहीण अगर तिथं प्रोग्राम करायला किंवा कार्यक्रम करायला आली तर आपण तिला वेगळ्या नजरेनं पाहतो. तर याच्यामधलं थोडंसं प्रेक्षकांनी थोडा जी पाहण्याची दृष्टिकोन आहे की सगळ्या ज्या महिला आहेत त्या आपल्या बहिणी आहे किंवा आई आहे किंवा नाही आई, पण एक कलावंत आहे, एक कलावंत आहे. आता जी युवा मंडळी आहे जी इथं येते पाहिजे, ती मनोरंजन करण्यासाठी येत नाही किंवा ती पाहण्यासाठी येत नाही, ती फक्त छेड काढायसाठी येते. कुणाला गोटं खडे फेकून मारायचे, कुण्या तमाशवाल्यांचे पडदे फाडायचे, कुणाचे वायर काढायचे, असे खूपसे त्रास. संवाद साधण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा या ठिकाणी आलो आहे. मंडळी, गेल्या अनेक वर्षापासून या माळेगावला यात्रेचं मोठं नाव आहे. खंडोबा रायाची या ठिकाणी यात्रा भरते. अनेक विविध राज्यातून, जिल्ह्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून या माळेगावला कलावंत मंडळी येत असतात. आणि पहिल्यांदाच माळेगाव यात्रा येथे आपली कला प्रदर्शित करण्यासाठी अश्विनी आणि शिवानी यांचा कलावंतांचं मंडळ या माळेगावमध्ये आलेलं आहे. आणि अश्विनी माझ्यासोबत आहेत. मला सांगा, किती दिवसापासून तुमचा हा व्यवसाय आहे? हा लहानपणापासून आहे, लहानपणापासून आयुष्य गेला आमचा. आई वडील काय करत होते? आई वडील हेच करत होते, त्यांच्यापासून सुरुवात झाली, लेकीपासून भावापासून सुरुवात झाली. आता तुम्ही किती जणांचा इथं स्टाफ आहे? इथं आमचं 60-70 लोक आहे. 60-70 लोक आहे. एकूण आता 60-70 जर म्हटलं तुम्ही, तर एकूण महिला किती आहेत आणि पुरुष किती आहेत याचं काय? महिला इथं 20-22 आहे. महिला 20-22 आहे, बिगर पोर आहे 20-22 आहे, अजून कलाकार आहे. खरं तर आपण पुढच्या स्टेपवर पोहोचलो. त्यांच्याकडे जात असताना, बोलत असताना आपण त्यांचा परिचय पूर्ण घेऊया. तुमचं फक्त नाव अश्विनी आणि अश्विनी शिवानी बोरगाव. हा, पण अश्विनी या नावाने तुम्ही महाराष्ट्रभरात, देशभरामध्ये फेमस झालात. पूर्ण नाव आणि कशा पद्धतीने सुरुवात केली हे सांगा. त्यांच्याकडे पण जाईन मी, त्यांच्याकडे पण जाईन. बोला. लहानपणापासूनच सुरुवात झाली एवढं. बघू शकता तुम्ही, लहान बाळ जे आहे, इवल्याशा बाळाला पाठीवरती घेऊन त्या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपली
कला सादर करण्यासाठी या माळेगावमध्ये आलेल्या आहेत. पोटासाठी नाचते मी, त्यांच्या ओठातून शब्द येत आहेत. तुमचं नाव सांगा शिवानी पूर्ण. मनोज ठवरे. बरं. अश्विनी शिवानी बोरगाव लोकनाथ तमाशा मंडळ केंद्र नारायणगाव. मी इथं लहानपणीपासूनच करून राहिली. माझा जो हमेशा जो डान्स फील्ड आहे तो हमेशा लहानपणीपासूनच करून राहिली. तो आता पण आयुष्यात मी हा इथपर्यंत पोहोचली. हा पण समोर जाऊन स्वप्न अजून पूर्ण करेल. शिक्षण वगैरे शिक्षण झालं बस 7वी, दुसरं काही पुढं शिकावं वाटलं नाही का? नाही. का? बस असंच आवड आपली डान्समध्ये होती त्याच्यामुळे. मला प्रश्न पडतात काही लोक तुम्हाला बघायला येतात आणि बघत असताना तुम्ही नाचकाम करत असता, मग ते वेगळ्या दृष्टीने तुमच्याकडे बघत असतात. काय भावना होतात त्यावेळेस? ते मस्त दुःख होतं मनात, मस्त काय वाटतं. पण आता मजबुरी राहते ना त्याच्या पुढं की पब्लिकचं कसं आता ते कोण कसं करतं मस्त वाईट वाटतं. पण आता त्यांची इच्छा त्यांच्यापाशी, आमच्या इच्छा आमच्यापाशी. कारण की आम्ही करतो मजबुरीसाठी करतो, आम्ही करतो आमच्या पोटासाठी करतो. कारण की हे केल्याशिवाय आमचं काय पुढं काहीच नाही. हेच आमचं बिझनेस, हेच आमचं काम. आम्ही याच्यावरच आमचं घरदार, आमचं लेकरं बाळ हेच याच्यावरच होतं सगळं. खऱ्या अर्थानं कलेची दाद दिली पाहिजे माळेगाव यात्रेतील या कलावंतांना. खरं तर हे प्रश्न जे तुमच्या मनामध्ये पडलेले आहेत ते प्रश्न मी त्या प्रश्नांचा खुलासा या मंडळींकडून करून घेतोय. तू किती दिवसापासून आहेस यांच्यासोबत? 2 वर्ष झाले. बरं, यापूर्वी काय करायची? 2 वर्षापूर्वी काय करायची? नाही डान्स कामच म्हणजे घरचं शाळा ते शिक्षण ते नवीनच आले. ते येतात 2 वर्ष झाल्यात त्या मुली मग येतात. यांचं पेमेंट वगैरे कसं करता? कसं तुमचा हे सगळा प्रपंच चालतंय? हे सगळं आमचा सीझन असतो हे 5 महिन्याचा. मग 5 महिने जेव्हा पूर्ण होतात का तेव्हा ज्याचे हिशोब करून आम्ही पेमेंट देऊन टाकतो. आणि मग जे राहतं ते आमचं नाही राहिलं ते असं फेल जातो. म्हणजे 5 महिन्याचा सीझन असतो. 5 महिन्याचं सीझन असतं. अगदी तान्हुऱ्या बाळाला सोबत घेऊन त्याची माता या कलावंताच्या अर्थात तमाशाच्या फळामध्ये आहे. मात्र त्यांच्या सुद्धा भावना, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तुमचं नाव ताई? अंजली सचिन पवार. बरं बरं. तुम्ही किती दिवसापासून करताय? मी लहानपणापासूनच माझ्या बहिणीकडे. ते मागून या हो ताई. ही बहीण आहे. बरं, तुमच्या परिवारातले किती जण आहात एकूण? आम्ही ही बहीण आहे. अजून आमच्या परिवारातले ह्याच्यामध्ये 10-12 लोक आहेत. आम्ही घरचेच लोक आमच्यावाले 10-12 लोक आहेत. आता तुम्ही बालपणापासून या व्यवसायामध्ये आहात. कारण की मी पहिले आई बापाची हित करत होती. त्याच्यानंतर मी नवरा केला तमाशातलंच केला आणि मग नवऱ्याने मला माझं स्वतःचं एवढं उभं करून दिलं. माझं आधी माझ्या सासूचं होतं. अगदी खरं 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 बोललेत ताई. म्हणजे का नशीब लागतं नवराही आपल्या मनासारखा मिळायला. कारण आई वडिलांकडे असताना ते तमाशामध्ये नाचकाम करायच्या, परंतु तमाशात राहूनच त्यांनी नवरा देखील तमाशाला सहकार्य करणारा, मान्य करणारा, नाचकाम मान्य करणारा त्यांनी केलेला आहे. आता मला सांगा, या तुमच्यासोबत जे मुली आहेत यांचं वर्षाचं भाडं ठरवून असतं, त्यांचे पेमेंट ठरवून असते का फक्त 5 महिने? 5 महिन्याचं ठरवून असतं ते. 5 महिने जे आज पार्टी बाहेर काढायची ना आपण, मग 5 महिन्याचं यांचं ठराव असतं. लहानपणापासून काम करता, कमीत कमी 20 वर्ष झाली असतील? झाले 20-22 वर्ष. 20 वर्षाच्या पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ काय बदल वाटतंय तुम्हाला? वाटतो मस्त. आता बदल झाले ते सगळं बदल झालाय. आता पाऊस जास्ती झाला ह्याच्यामध्ये काही हे पण होत नाही. कधी कोणत्या गावात फायदा होतो तो नाही बी होत, असं बी होतं. आता पती कुठे आहेत सध्या? मला काय गेट पशी. बरं, बरं. हा मिस्टर आहे पुढे आहेत गेट पशी आहे. नाही आम्ही मुली इथे. अतिशय तुमच्या या भावना जाणून घेत असताना मलाही अतिशय असं वेगळं काहीतरी फील होतंय. परंतु तुम्ही कला सादर करत असताना लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघून खडे सुद्धा मारतात. त्यांना काय सांगायचं आहे तुम्हाला? आता आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून तुमच्या कलेची आम्ही दाद देतो. कारण तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची. वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही, परंतु ज्या पद्धतीनं तुम्हाला इथं रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तसा मिळतोय का माळेगावमध्ये? नाही भेटत. हे लोक वाईट नजरेने पाहतात, वाईट काय बोट करतील, वाईट कसं काय बोलतील. हे असंच म्हणजे जसं त्यांना आई बहिणी असतील असे तर आम्हाला बी आई बहिणी माना, आमची बी इज्जत करा. आम्ही काय एवढं वाईट नाहीये
किंवा आम्ही वाईटसाठी एवढं नाही करत की एवढे आम्ही घाण नाही आहे. तुमचे जसे तुमच्या बाया असतील तसेच आम्ही पण आहेत. आम्ही फक्त जसे तुम्ही बिझनेस करून पैसा कमावता तसं आम्ही हे बिझनेस म्हणूनच असं पैसा कमावतो. आम्ही पोटासाठी नाचवतो. फक्त आम्हाला तुमच्या बहिणींना भावाला किंवा आईला इज्जत करतात तसं बी आम्हाला पण इज्जत करा. एवढं वाईट नजरेने बघू नका, एवढं वाईट नजरेने काही समजू नका आम्हाला. असंच हां, हेच माझ्याकडून अपेक्षा आहे बस. नक्कीच वाईट नजरेनं बघू नका आणि वाईट शब्दाने बोलू नका. कारण व्यवसाय हा कुठलाही छोटा आणि मोठा नसतो. कारण सुरेखा पुणेकर यांच्या माध्यमातून 7 समुद्रापलीकडे भारताचं नाव गेलेलं आहे. त्यासुद्धा एक नृत्यांगनाच आहेत. लावणी नृत्य सादर करतात आणि त्यांच्याच या छोट्या मोठ्या बहिणी आहेत आणि आपल्या देखील ते बहिणीच मानलं पाहिजेत. हेच तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून मांडायचं आहे. आणखी काय तुम्हाला वेगळं सांगायचं आहे? काहीच नाही, एवढं विनंती आहे आम्हाला तुम्हाला. मग आता तुमचं भविष्य, तुमच्या लेकरांचं भविष्य कशा पद्धतीचं असणार आहे? लहान बाळाला तुम्ही आता आज घेतलात, या बाळांचं भविष्य तुम्ही कशा पद्धतीचे याचे आयोजन केलेलं आहे? नाही, लहान बाळांना तर ह्या क्षेत्रामध्ये तर नाही टाकणार. लहान बाळांचं आम्ही शाळेत टाकणार, हॉस्टेलमध्ये का असाना, पण हॉस्टेलमध्ये आम्ही थोडंसं मोठं झालं की हॉस्टेलमध्ये टाकून देणार. माझी मुलगी एक 7-8 वर्षाची मुलगी माझी, तिला सुद्धा ह्या क्षेत्रात नको आहे, ह्या क्षेत्राची सावली पडायला नको आहे म्हणून मी तिला माझ्यापासून लांब टाकली, हॉस्टेलला टाकली, लांब टाकली मी तिला. आणि हे लहान लेकरला सुद्धा तेच करणार, हॉस्टेलमध्ये टाकून देणार, तिचे शिक्षण करणार, तिचं तरी परपंच, तिचं घरदार चांगलं तिचं करून देणार. आणि आम्ही एवढं करतो हे लेकरा बाळासाठी करतो. आमची जिंदगी झाली बंगरमध्ये, असं वाईट इथं कुठली जागा कशी राहते, तर कुठलं कसं, आम्हाला टायमावर जेवायला नाही भेटत, आंघोळ नाही भेटत, कुठं पाण्याची सोय नसते, कुठं लाईटची सोय, कशाचीच सोय नसते आम्हाला. आमचं ही वरवरच आमची फक्त सुविधा राहते. मग असं आमची ही लेकरा बाळांना नाही करायचं. आम्हाला आमच्या लेकरा बाळांचं शिक्षण करणार आणि त्याला थोडं चांगलं ह्याच्यामध्ये टाकणार आम्ही. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना. या माळेगाव यात्रेनिमित्त खूप शुभेच्छा आणि तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, हे माळेगावचा खंडोबाराया तुमच्या इच्छा पूर्ण करोत, अशा सर्वांना शुभेच्छा. आज तुमचा पहिलाच शो होणार आहे, पहिल्यांदाच माळेगाव यात्रेमध्ये तुम्ही आलात. काय सांगणार प्रेक्षकांना? काय सांगणार आहे, फक्त आम्हाला त्रास देऊ नका. पहिलाच कार्यक्रम आहे. या बारीला तुम्ही जर आमचं काय म्हणता ना, तुमचा आशीर्वादाने जर चांगलं झालं तर आम्ही पुढच्या वर्षी बी येऊ, त्याच्या बी पुढच्या वर्षी येऊ. पण आम्हाला ह्या वर्षी त्रास देऊ नका. तुमच्या पायाच्या आशीर्वादाने चांगलं होऊ द्या आणि थोडं व्यवस्थित होऊ द्या. आणि आमचं तमाशा बघायला खूप सुंदर आहे, आमचे कलावंत खूप सुंदर आहेत. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती आहे की कृपया भरभरून या. अश्विनी शिवानी बोरगाव तमाशा हा बघायला विसरू नका. आणि खूप तुमचा आशीर्वाद आणि प्रेक्षक स्वरूपी जो प्रेम असतो तो आम्हाला मिळू द्या, हीच अपेक्षा. शकता तुम्ही हा कापडी तंबू मारण्यात आलेला आहे. कुठले माणसं, कोण माणसं कशा पद्धतीने एकमेकांची मने एकत्र येतात व्यवसाय करण्यासाठी, फक्त पिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपण एकत्र आलेलो असतो. आणि हा एवढा मोठा सारवा प्रपंच जो आहे तो एकत्र येऊन चालवण्यासाठी काय लागतं आणि कशी मेहनत घ्यावी लागते हे जाणून घेणार आहे मी या कलावंत बांधवांकडून. तुमच्या अगोदर मला परिचय द्या. माझा परिचय असा आहे की माझं पूर्ण नाव मनोज रोशन ठवरे आहे. बरं. मी नागपूरला असतो आणि माझ्यामध्ये एक कला आहे आणि त्या कलेची जाणीव करून मी इथपर्यंत आलो की स्वतःच्या परपंच भागवावं म्हणून. या सगळ्या ओळखीच्या पाळखीच्या सगळ्या असतात? नाही, सगळे म्हणजे एक आमचं एक फॅमिली म्हणून असतो. आम्ही सोबत असताना इथं हे सगळं आमचं एक फॅमिली, घरचे जे लोक, कोणी ताई, कोणी आई, कोणी बहिणी म्हणा की दुसऱ्या बहिणी म्हणा, हे सगळं आम्ही म्हणजे सोबत फॅमिली घेऊन असतो, पण कोणी जवळचे नाही आहे. खरं जर बघितलं तर इतका विश्वास संपादन करणं हे सहज सोपं नाही, परंतु तुम्ही ते आत्मसात केलात. बरोबर. आणि इतक्या महिलांसोबत एकत्र येऊन त्यांच्यासोबत ही कला सादर करणं आणि त्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी जे लागते ते कमाई करणं. किती वर्षापासून करता हे व्यवसाय तुम्ही? मला जवळजवळ आता 15 वर्ष झाले. हां, 15 वर्षापासून मी फील्डमध्ये आहे आणि त्याच्यामधून भरपूर रिस्पॉन्स चांगला पण मिळतो, वाईट पण मिळतो. आमचं तर काय नव्हतं, आम्ही तर जेंट्स आहे, पण महिलांना जो रिस्पॉन्स प्रेक्षकांकडून जसं मिळालं पाहिजे. एखादी महिला टी व्हीवरती नाचली की आपण तिला सुंदर असं दाद देतो घरी पाहत असताना,
परंतु तीच महिला स्टेजवर तोच प्रदर्शन करताना आपण तिचं अंग प्रदर्शन पाहून किंवा तिला वेगळ्या नजरेनं पाहून तिचं हावभाव आपण वेगळे इशारे करून हे प्रेक्षकांकडून महिलांकडे भेटतं. पण त्यांची एक मजबुरी म्हणा, आपण मजबुरीच म्हटलं पाहिजे की त्यांच्या पोटाची किंवा ते दुसरं कुठला व्यवसाय त्यांच्यामध्ये ती कला असते, ती कला सादर करतात. पण जी लोकांचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळ्या नजरेचा असतं. तर ते मला फक्त एवढं म्हणायचं आहे प्रेक्षकांना, जसं माझ्या सगळ्या आया बहिणी म्हणा, आपल्याच आहे, आपल्या घरातल्या व्यक्ती आहे. आपली जर बहीण डान्स करली, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ती डान्स करत असते, तेव्हा आपण तिला खूप सुंदर अशा पद्धतीनं पाहतो. आणि तीच दुसऱ्याची बहीण अगर तिथं प्रोग्राम करायला किंवा कार्यक्रम करायला आली तर आपण तिला वेगळ्या नजरेनं पाहतो. तर याच्यामधलं थोडंसं प्रेक्षकांनी थोडा जी पाहण्याची दृष्टिकोन आहे की सगळ्या ज्या महिला आहेत त्या आपल्या बहिणी आहे किंवा आई आहे किंवा नाही आई, पण एक कलावंत आहे, एक कलावंत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शब्दरूपी तुम्ही प्रकाश टाकला तुमच्याच जीवनावरती. आता मला सांगा, किती असते तुमचं मानधन महिन्याचं? मानधन काय नसतो, ते कसं आहे, जसं आपलं परफॉर्मन्स असतं, कुणाचं ₹1,00,000 असतो, कुणाचं 80,000 असतो, कुणाचा 1.5 लाख असतो. ते सगळ्याचं डिपार्टमेंट म्हणजे ज्यांचं वेगवेगळं कार्यक्रम करण्याची किंवा कला ज्यांची वेगवेगळी असते. कोणी ढोलकी वाजवतो, कोणी पॅड, कोणी ऑर्गन मास्टर असतं, कोणी बिगारी असतात. त्यांचं सगळ्यांचं वेगवेगळं असतं. इथं जो करार केलेला असतो किंवा एक पॅकेज असतो किंवा मंथली असते किंवा जी नाईट असते, ती सगळ्यांची वेगवेगळी असते, अशी फिक्स नाही असते. ती त्यांची कला पाहून किंवा त्यांचं एक जो असतो ना त्यांच्यामध्ये काय आहे स्पेशल, ती क्वालिटी बघून तो ठरवलेला असतो. आता आपण इंटरनेटच्या युगामध्ये जीवन जगतोय. हां, पूर्वीच्या पेक्षा आत्ताच्या काही परफॉर्मन्समध्ये किंवा प्रेक्षक मंडळीमध्ये काय बदल झाला असं वाटतंय का? बदल हा मला आताच्या कंडिशनमध्ये बदल वाटतोय. आधी जी कला जी होती त्या कलेला खरंच कला समजत होते. आधी जे म्हातारे आपल्या गावातले मंडळी लोक किंवा 4 लोक बसायचे किंवा लोक पाहायला यायचे, इथंच म्हणा माळेगावलाच, की जी लोक पाहायला यायची त्यांचं पाहण्याचा दृष्टिकोन फक्त ते कला म्हणून बघायचे, एक मनोरंजन किंवा एक चांगलं पाहण्याचं साधन म्हणून बघायचे. आता जी युवा मंडळी आहे जी इथं येते पाहिजे, ती मनोरंजन करण्यासाठी येत नाही किंवा ती पाहण्यासाठी येत नाही, ती फक्त छेड काढायसाठी येते. कुणाला गोटं खडे फेकून मारायचे, कुण्या तमाशेवाल्यांचे पडदे फाडायचे, कुणाचे वायर काढायचे, असे खूपसे त्रास सगळ्यांना. आम्हालाच नाही, आमचं ते पहिलं वर्ष आहे, आमच्या मालकांचं पहिलं वर्ष आहे. परंतु याच्या आधी इथं वर्षोनुवर्ष येत आहेत, त्यांच्याकडून ती आम्ही ऐकलेलं आहे की असे त्रास होतात. मागे आमच्या महिला असतात, आंघोळीला जातात किंवा कुठल्या त्यांना टॉयलेटला वगैरे जातात, तिथं पण त्यांना त्रास होतो म्हणजे पुरुषांपासनं. तर एक तुमच्या न्यूजमार्फत तीसुद्धा अगर कुठल्या मंत्र्यापर्यंत किंवा इथले जे नगरपालिकाचे लोक आहे त्यांच्यापर्यंत अगर माझ्यामार्फत किंवा आमच्या या तमाशामार्फत अश्विनी शिवानी बोरगावकर या तमाशाच्या एक कलावंतामार्फत ती जर न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचली तर खूप अपेक्षा होईल की इथं जसं येतात तमाशा भरपूर वर्षापासून चालत आलेला एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे या गावाचं एक कुठंतरी कीर्ती जातं, गावाची कुठंतरी कीर्ती जातं. तर त्या कीर्तीमार्फत इथं ज्या येणाऱ्या महिला आहेत त्या आपल्याच कुठल्या तरी घरच्या महिला आहेत. तर त्यांच्यासाठी एक शौचालयाची किंवा एक बाथरूमची व्यवस्था जर केली तर त्यांना कसं उघड्यावरती जावं नाही लागेल, नदीवर कडेला किंवा एखाद्या तळ्याबोड्याला जावं लागते आंघोळीला आणि त्या खुल्यावरती आंघोळ करतात ना. तर ते थोडीशी अपेक्षा असेल आमच्याकडनं, म्हणजे कलावंतांकडनं. नको आम्हाला जास्त काय, तुमच्या प्रेमरूपी हा जरी मिळाला महिलांना, पुरुष तर कुठं पण आंघोळ करून टाकणार हो, पुरुष कुठं पण चालणार, पण त्या आपल्या घरातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी फक्त एवढं केलं तरी पुष्कळ आहे. कशा वाटल्या तुम्हाला या कलावंतांच्या प्रतिक्रिया? तुम्ही सुद्धा कळवा कमेंट बॉक्समध्ये. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येणार आहे. मागच्या अनेक वर्षापासून हे कलावंताचं तुम्ही काम करताय. महाराष्ट्र शासनाकडून तुमच्या या कलेची दाद आजपर्यंत घेण्यात आली आहे का? नाही ना, आम्हाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून जसं ते कलावंतांना जसं आता जे तमाशामध्ये असतात आणि जे महिला वर्ग असते किंवा एक पुरुष वर्ग असते त्यांना जो महाराष्ट्र शासनामार्फत एक मानधन योजना म्हणून मिळायला सुरुवात झालेली आहे. तर ती शायद आमच्यामधल्या कलावंतांना शायद कुणाला मिळालेली नाही आहे असं मला वाटते. हां, जी एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे ती, की जे काम करतात शाही रूपामध्ये म्हणा किंवा गायिका म्हणून किंवा एक स्टेजवर जे परफॉर्मन्स करतात त्या महिला वर्गांना महाराष्ट्र शासनातर्फे की ती मानधन 2,000 रुपये या 1,500 रुपये काही असं काहीतरी मानधन आहे. हा 5,000 रुपये मंथली असते ते. हां, तर ते आम्हाला म्हणजे आमच्या कलाकारांमधून मिळालेलं नाही आहे आतापर्यंत. आणि जर तुमच्या मार्फत जर ते झालं तर आमच्या महिलांना मिळालं तर आम्ही तुमचं खूप खूप धन्यवाद. या कलावंत भगिनी आणि बांधवांनी जी व्यथा आपल्या समोर
आदर्श महाराष्ट्र न्यूज आणि आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. या खरं तर आम्ही पोहोचविणार आहोत नांदेड जिल्ह्याचे खासदार आणि आमदार लोहा कंधार तालुक्याचे जे प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत. या माळेगाव गावाला खंडोबारायाच्या यात्रेचं स्वरूप देऊन तुम्ही तीर्थक्षेत्र मिळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अशा कलावंतांना ज्या उपाययोजना ज्या काही सुविधा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्ही पुढे येऊन केलं पाहिजेत. हा आमचा उद्देश आहे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या माळेगावच्या विकासासाठी 5 करोड रुपयांचा निधी आणलेला आहे. मग नेमका तो निधी कुठे गेला हा सुद्धा प्रश्न तुम्हाला प्रतापराव पाटील तुम्हाला विचारायचा आहे की नेमकं 5 करोड रुपयांचा निधी या कलावंतासाठी एकही रुपया नसेल तर तो निधी गेला कुठे याचं उत्तर हवं आहे. ही जर बातमी तुम्ही यूट्यूबवरती जर पाहत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती जर पाहत असाल तर चॅनलला आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, माळेगाव, नांदेड. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.